1 मे पासून मराठी सक्ती विरोधात अमराठी रिक्षा चालकांसाठी गुणरत्न सदावर्ते मैदानात। राज ठाकरे वैचारिक दिवाळखोर असल्याची टीका। मीरा भाईंदरमध्ये सदावर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने। किमान 10 वाक्य मराठीतनं बोलता आलीच पाहिजेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या बैठकीत साहित्यिकांच्या सूचना। महाराष्ट्र दिनापासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य। विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचालींना वेग। केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जागांची यादी पाठवली। केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर आणि संजय केणेकरांचं 18 नावं समोर। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा। येणाऱ्या काळात तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ। मातोश्रीवरच्या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळांचं सूचक वक्तव्य। तर विधान परिषद ठाकरेंनीच लढावी यासाठी पवारांची राष्ट्रवादी देखील आग्रही। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती। काँग्रेसमधनं भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा। अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित। सुनेत्रा पवार राज्याचा दौरा करणार। पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबई, तर जय पवार पुणे ग्रामीण सांभाळणार। सूत्रांची माहिती। नितीन गडकरींचा धमकी देणारा जयेश पुजारी थेट जिहादींच्या संपर्कात। सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश पालवे यांची नागपूर सत्र न्यायालयात माहिती। जयेशकडे जिहादींची पत्र सापडल्याची माहिती। नवी मुंबईत लाचखोर उपायुक्त कैलास गायकवाड निलंबित। ठेकेदाराचे 21 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी 42,000ची लाच घेतल्याचं उघड।